बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा। प्रहारचं विलीनीकरण करून शिवसेना कडूंना विधान परिषद उमेदवारी देणार असल्याची चर्चा। विधान परिषदेसाठी शिवसेनेतही इच्छुकांची गर्दी। नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा अनेकांचा सूर। मुदत देऊ पण मराठी बोलणार नाही, मुजोरी चालणार नाही, परिवहन मंत्र्यांनी बजावलं। मराठी शिकण्यासाठी योग्य ती वेळ देणार। उद्या आरटीओ अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्र्यांची बैठक। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, जशास तसं उत्तर द्या। राज ठाकरेंच्या मनसे कार्यकर्त्यांना सूचना। निरुपमांविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सत्कार। राज्यात अनेक भागांमध्ये उष्णतेची भीषण लाट कायम। अमरावती आणि वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा 46 अंशांच्या पार, तर अकोल्यामध्ये पारा 44 अंशांवर। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। मुंबईतल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालं फूड पॉयझनिंग। मृत्यूपूर्वी एकानं पोलिसांना दिला जबाब, पण पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा। नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी। घटनास्थळी मुलाची धाव, परिस्थिती पाहून आक्रोश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।